मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीमध्ये मी घुसलेलो नाही. मला त्याचं ब्रीफिंग झालंय निश्चित, परंतु मला असं वाटतं की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण आता काम करणं गरजेचं आहे. आपण आता पुढे सरकणं गरजेचं आहे की आपल्याला लोकांचं काम करायचंय. लोकांचं काम करत असताना लोकांसाठी काय करायचंय ते जास्त महत्वाचं आहे. आपण त्या प्रश्नांकडे जाऊन म्हणूनच तुमच्याकडून ही पानभरी यादी मी आता प्राप्त करून घेतो. गुन्हेगारीवर आळा बसली का? निश्चित गुन्हेगारी हा विषय जो आहे हा आपला महत्वाचा विषय राहणार आहे. मी याच्यापूर्वी पण इतर लोकांशी चर्चा करून काही अभ्यास करून आलोय. त्याच्यामध्ये काही ज्याला आपण असं म्हणू शकतो की गुन्हेगारीचे पॅटर्न या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आहेत. म्हणजे जिल्ह्याच्या विशिष्ट भागामध्ये वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे. कुठं MIDC आहे तिथं वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे. जिथं लोकसंख्येची डेन्सिटी जास्त आहे तिथं वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे. सातारा शहराची जी आवश्यकता आहे गुन्हेगारीवरती वचक ठेवण्यासाठी तिथल्या गुन्हेगारीचं पॅटर्न वेगळं आहे. जर मानसारख्या भागामध्ये गेलो तर तिकडच्या गुन्हेगारीचा पॅटर्न वेगळा आहे. आणि त्याच्यामुळं ही जी टीम असणार आहे ज्याला आपण आता कामाला हे सगळं काम करण्यासाठी आपण त्यांना प्रेरित करणार आहोत, त्यांच्याकडून हे काम करून घेणार आहोत, त्यांना योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळी योग्य पद्धतीचं मार्गदर्शन देऊन त्यांच्याकडून ते करून घेण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची राहणार आहे. आणि त्यासाठीच मी जसं म्हटलं की तुमच्या सगळ्यांचे इनपुट सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचे ठरणार आहे. राजकीय वरदहस्त असलेली चक्री मोठ्या प्रमाणात फोफवली सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये. मला त्याची माहिती घेऊ द्या. म्हणजे अगदीच तुम्ही प्रश्न चांगला विचारता एकदम गुगली टाकून, पण मला त्याची सगळी माहिती घेऊ द्या. आणि मला वाटतं त्या गोष्टी एवढ्या अवघड नसतात नियंत्रणात आणायला. आपण निश्चित त्याच्यावरती प्रयत्न करू. ओके सर.